अक्षया चेक इन झालंय. चेक इन होताच त्याने तिला आवाज दिला. हो मला तिने लागलीच मोबाईल ठेवून दिला आणि बॅग जवळ येत ती तयारीत राहिली. सर आय थिंक या आपल्या वाईफ ना. मग तुम्ही दुसरी रूम का घेतली मी समजलो नाही. नाही 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 शी इज माय एम्प्लॉई. ती जस्ट कामासाठी आहे माझ्यासोबत, तो शाळून म्हणाला. ओ आय एम सॉरी माय मिस्टेक. सॉरी मॅम. इट्स ओके अक्षया म्हणाली. पण असं त्या क्लायंटने विचारल्यावर गडबडलेल्या अर्जुनचा चेहरा तिनं पाहिलेला ते पाहून अक्षयाला गालातच हसू आलेलं. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 60. अर्जुन मनापासून खुश होता. कार आता शहराबाहेर पडलेली, हिरवागार निसर्ग आणि झाडी पाठीमागे वेगाने निघालेले. सोबत कारमध्ये चालू असलेली रोमॅन्टिक स्लो गाणी मन प्रफुल्लित करत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात सोबतीला होती तेच तर त्याला जास्ती सुखावत होतं. त्याने आता तिने गिफ्ट दिलेला गॉगल घातलेला. गाणी ऐकत एन्जॉय करत महाबळेश्वरला निघालेले दोघंही. खरं तर हे जे चाललंय ते कधीच संपू नये असं वाटत होतं अर्जुनला. जरी आत्ताच सुरू झालेला त्यांचा प्रवास, पण वेळ कशी हातातून वाळू निसटावी तशी निसटते हे त्याला माहिती होतं. त्यामुळे ही वेळ कधीतरी संपेल आणि त्या शेवटाचा विचार त्याला कधीतरी अस्वस्थ करून जात होता. त्यात ती आता पहिल्यासारखी खुलून बोलू लागली होती आणि तो प्रवास एन्जॉयही करत होती. तिला असं पाहून सगळ्यात जास्त आनंद अर्जुनला होत होता. अक्षयाला समीरचा फोन कॉल येऊन गेलेला. तिनं तो जाणीवपूर्वक उचलला नव्हता, कारण तिला तिचा चांगला मूड खराब करायचा नव्हता. तिचं ड्रायव्हिंग करणाऱ्या अर्जुनकडे एक क्षणाला लक्ष गेलं. पाहते तर आता त्यानेही तिनं गिफ्ट केलेला गॉगल घातला होता हे पाहून ती मात्र अतिशय आनंदी होती. कुठेतरी थोडंफार खायला म्हणून ते 1:30च्या आसपास अर्जुनने एक ठिकाणी कार थांबवली. आत हॉटेलमध्ये येताच त्याने जेवणाची ऑर्डर दिली आणि एवढ्यात त्याला एक कॉल आला. मी आलोच हा कॉल घेऊन, तिला म्हणून तो कॉल घेऊन बाजूला आला आणि बोलत राहिला. तोपर्यंत तिचं तिथेच बसल्या जागी सेल्फी काढणं सुरू झालेलं. प्रवासातही त्याचे असे अधूनमधून फोन कॉल चालूच होते. कधी ऑफिस, कधी क्लायंट आणि कधी टीमसोबत, आणि त्यातूनही तिच्याकडे लक्ष असायचं. आताही फोनवर बोलता बोलता त्यानं तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर वेगवेगळे एक्सप्रेशन देत तिचं सेल्फी घेणं चालू होतं. तिला असं पाहताना त्याच्या हृदयाच्या तारा वारंवार चिडल्या जात होत्या. काय सुकून वाटत होतं त्याला, अगदीच अवर्णनीय. पण विशेष होतं, ती एकटी असली तरी खूप छान एन्जॉय करत होती आणि तिच्या याच स्वभावाचं त्याला फार कौतुक वाटत होतं. त्याचा तो फोन संपून जागेवर येऊन बसला तशी ती सेल्फी काढायची थांबली. अगं काढ ना, थांबलीस का? मी काही बोलणार नाहीये. सर इफ यू डोंट माइंड, एक सेल्फी तुमच्यासोबत घेऊ शकते? ती भुवया उंचावत म्हणाली. हो शुअर, वाय नॉट. तो म्हणाला की लगेच तिनं मोबाईल कॅमेरा ओपन केला आणि त्याच्यासोबत काही सेल्फी घेऊ लागली. त्याच्यासोबत 2-4 सेल्फी घेऊन झाल्या तोपर्यंत जेवण आलं. वेटरने ते सर्व केलं आणि तो निघून गेला. अक्षया मला आवडलं. काय? म्हणजे हेच, तुला कोणी नसलं तरी चालतं, एकटी छान एन्जॉय करत आहेस. हो असंच असावं ना, मग कोणी कशाला हवं. सगळ्यात आपली स्वतःची कंपनी बेस्ट असते. अगं पण कधीतरी वाटतं की सोबत कोणी असावं. म्हणजे चक्क समीरही आठवत नाहीये तुला? म्हणजे खरंच विशेष वाटतंय मला. तो लगेचच समीरचं नाव घेऊन विषय बदलत हसत म्हणाला. समीर? त्याचं का नाव काढताय तुम्ही सर? कधी कधी तो डोक्यात जातो माझ्या. तुम्हाला काय सांगू, बस बाबांमुळे झेलते त्याला. शेवटचं वाक्य ती मनातच म्हणाली. असं का बोलतेस? इतका वाईट नाहीये तो. नाहीये वाईट, पण सांगितलं ना, तो खूप कंट्रोल करू पाहतो. हे करू नको, ते करू नको, आणि मला असं कोणी कंट्रोल केलेलं आवडत नाही. मग माझं असं होतं की समोरचा म्हणाला ना की हे नको करू, मग मला तेच करायला आवडतं. ती हसली. ओ असं आहे तर
मग नो कॉमेंट. म्हणजे तुला कंट्रोल केलेलं आवडत नाही तर? अवघड आहे. अवघड काय आहे सर त्यात? मी म्हणते कंट्रोल करायचाच कशाला? तुला हवं ते तू कर, मला हवं ते मी करणार, असंच असायला हवं ना. अवघड मीन्स आय मीन टू से, मग मी तर ॲज अ बॉस तुला खूप कंट्रोलिंग पर्सन वाटत असेल, हो ना? नाही, असं नाही वाटत, कॉज तुम्ही बॉस आहात. आय नो दॅट. पण समीर ॲज अ हजबंड खूप कंट्रोलिंग आहे असं म्हणते मी. अँड ॲक्च्युली आय डिडंट वॉन्ट दिस थिंग इन माय हजबंड. अक्षय बोलता बोलता बोलून गेली. ओ गॉट इट नाव. म्हणून तो शांत जेवू लागला, कारण आता काय बोलणार होता तो. त्यात तिच्या पुढे बोलायचं म्हणजे त्याला गप्प बसावं लागणार हे आता त्याला कळून चुकलेलं. तो गप्प जेवू लागला. तसाही तो बॉस आहे हे तिनंच आठवून दिलेलं त्याला. तो गप्प जेवू लागलाय पाहून तिनं दातावर दात घट्ट केले आणि स्वतःच्या जेवणाकडे आपलं लक्ष वळवलं आणि मनातच म्हणाली, आणि सर, कोण कंट्रोल करतो हे सुद्धा महत्वाचं आहेच की. ज्या व्यक्तीविषयी प्रेम भावनाच नाहीये त्या व्यक्तीने कंट्रोल केलेलं चालेल तरी कसं? मुळात त्याने कितीही केअर करू दे, कितीही प्रेम करू दे, त्याचं प्रेम आणि केअर कितीही खरी असली तरीही त्याच्याबद्दल काही वाटायला तर हवं मला. आणि ज्याच्याबद्दल वाटू लागले ती व्यक्ती माहीतही नाही ती मला भेटेल का तरी, आणि ती व्यक्ती काय विचार करते हे सुद्धा मला माहीत नाही आहे. सर नेमका काय विचार करत असतील माझ्याबद्दल? फक्त एक मैत्रीण म्हणून की आणखी काही? हे काय, कुठे धावू लागलेत माझे विचार? म्हणत तिनं हलकेच स्वतःच्या डोक्यात मारलं आणि जेवणावर कॉन्सन्ट्रेशन करू लागली. तिचं ते डोक्यात मारणं समोर बसलेल्या अर्जुनलाही दिसलेलं. काय विचार करते ही काय माहीत, काहीतरी चाललंय तिच्या डोक्यात एवढं मात्र खरं. गॉड नोज. दोघांनीही असंच शांततेत जेवण संपवलं आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागले. जो प्रवास खरंच दोघांना अधिक जवळ आणणार होता की आणखीन दूर करणार होता ते नियतीलाच ठाऊक असावं. 5 तासांच्या प्रवासानंतर अक्षय आणि अर्जुन महाबळेश्वरला पोहोचले. कार महाबळेश्वर गेटमधून आत निघाली तसा अर्जुनने क्लायंटला फोन लावला. आम्ही महाबळेश्वरला पोहोचलोय. हो, 2 सेपरेट रूम तयार ठेवा आणि मला हॉटेलचा ॲड्रेस पाठवलात ना? ओके, गुड, थँक्यू. हो, आम्ही एक 15-20 मिनिटात पोहोचू, तो सांगत होता. आता अंधारही होऊ लागलेला आणि आता हवाही थंडगार वाटू लागलेली. तिला उगाचच हुडहुडी भरल्यासारखी वाटली. तिनं तिचे हात स्वतःभोवती लपेटून घेतले आणि काचेतून बाहेर नजर वळवली. सायंकाळच्या त्या सुरमई वेळेत वातावरण आणखी सुंदर वाटत होतं. 6:30च्या आसपासच सूर्य अस्ताकडे झुकला होता आणि त्याच्या हलक्या सोनेरी किरणांचा हिरव्यागार डोंगरांवर सोनेरी रंगाचा लवलेश पसरला होता. थंड हवा वाहत होती, जे की महाबळेश्वरचं वैशिष्ट्य आहे, ज्यांच्यामुळे झाडांची पानं हलत होती. हिरव्यागार झाडांची गर्दी आणि कधीतरी दूर दिसणाऱ्या उंच डोंगर रांगा या ठिकाणच्या सौंदर्याचा एक भाग होत्या, ज्या मनाला मोहून नाही टाकणार तर शपथ. अक्षया खिडकीतून बाहेर बघण्यात हरवलेली. तिच्या डोळ्यात कुतूहल आणि आनंदाचं मिश्रण होतं आणि इकडे ड्रायव्हिंग करणाऱ्या अर्जुनच्या चेहऱ्यावरही थोडा आरामदायक आणि समाधानी भाव दिसत होता. अखेर त्याने केलेला प्लॅन वर्क जो होत होता. 15-20 मिनिटांनी ते हॉटेलच्या समोर होते. अर्जुनने कार पार्क केली आणि दोघंही कारमधून उतरले. त्याने दोघांची बॅग काढून घेतली आणि तिची बॅग तिच्याकडे देत दोघंही आत हॉटेलमध्ये आले. आत येताच तो चेक इनची प्रोसेस करत होता. अक्षया तोपर्यंत तिथंच बाजूला बसली होती. वेळ घालवण्यासाठी मोबाईलमध्ये तिने काढलेले स्वतःचे आणि अर्जुनसोबतचे सेल्फीज पाहत होती. आणि बहुधा स्वतः हॉटेलचा मालक तिथं हजर होता, जो अर्जुनसाठी खास हजर होता. अक्षया, चेक इन झालंय. चेक इन होताच त्याने तिला आवाज दिला. हो म्हणत तिनं लागलीच मोबाईल ठेवून दिला आणि बॅगजवळ येत ती तयारीत राहिली. मिस्टर अर्जुन, आय थिंक या आपल्या वाईफ ना. मग तुम्ही दुसरी रूम का घेतली? मी समजलो नाही, तो मालक म्हणत होता. नाही, शी इज माय एम्प्लॉई. ती जस्ट कामासाठी आहे माझ्यासोबत, तो एकदम ओशाळून म्हणाला. आय एम सॉरी, माय मिस्टेक. सॉरी मॅम. इट्स ओके, अक्षया म्हणाली.
पण असं त्या क्लायंटने विचारल्यावर गडबडलेल्या अर्जुनचा चेहरा तिनं पाहिलेला. ते पाहून अक्षयाला गालातच हसू आलेलं. ती आता खाली पाहत होती. प्लीज रूम दाखवताय ना, अर्जुन म्हणाला. हो हो, ए हर्षा, साहेबांना आणि मॅडमना त्यांची रूम दाखव आणि त्यांचं सामानही घेऊन जा. होय सर, या माझ्या पाठोपाठ. मग तिथला रूम सर्व्हिस करणारा मुलगा त्यांचं सामान घेऊन निघाला आणि ते दोघं त्याच्या मागोमाग रूममध्ये निघाले. एका रूममध्ये ती रूम फिरून दाखवण्यात आली. अक्षया, तुला आवडली का ही रूम, अर्जुननं विचारलं. हो सर, नो प्रॉब्लेम. ओके, शी विल स्टे हिअर. आता मला माझी रूम दाखवा. अक्षया, टेक केअर. काही लागलं किंवा काही वाटलं तर कॉल करशील, अर्जुनने तिला आवर्जून सांगितलं. हो नक्कीच, ती म्हणाली. हो, आणि मॅम, काही लागलं तर 9 नंबरवर कॉल करा. ओके. अक्षयाला थोड्याफार सूचना करून तो रूम सर्व्हिस करणारा आणि अर्जुनही निघून गेले. तिनं दार लावून घेतलं आणि सगळी रूम पुन्हा पाहिली. गॅलरीमध्ये जाऊन बाहेरची ती मोकळी हवा श्वासात भरून घेतली आणि एक गोल गिरकी मारून खुश झाली. रूम तर छानच होती. अर्जुनची पसंती म्हणजे अशी तशी नसणार. ती पुन्हा आत आली आणि आत येताच बेडवर तिनं स्वतःला झोकून दिलं. कितीतरी वेळ पडून राहिली होती ती बेडवर. खूप निवांत वाटत होतं. कदाचित अर्जुन इतकीच तिलाही या प्रवासाची एक वेगळीच मजा वाटत होती. अर्जुन सतत सोबत असणार होता आणि तिलाही तर त्याला जाणून घेता येणार होतं. त्यामुळे ती खुश होती. एवढ्यात तिला आठवलं समीरचा कॉल येऊन गेलाय. मग कशाला कॉल करत होता दुपारी? लग्न मोडायचंय ना, मग मोडावा खुशाल. बाबांना काही सांगतो काय? आता फोन कर, मग सांगते तुला काय ते. एवढं तिला बाबांना फोन करायचा राहून गेले ते आठवलं. तिनं पटकन त्यांना कॉल लावला. हॅलो बाबा, मी पोहोचले. अक्षू, समीर फोन करत होता ना तुला, उचलायचाच तरी. सरांच्या समोर भांडण करत बसू का मी त्याच्यासोबत? मी करेन त्याला निवांत. आणि त्याला तर एंगेजमेंट मोडायची होती ना, मग आता कशाला करतोय कॉल? अगं, रागाच्या भरात कोणी असं म्हणालं म्हणून असं करेल का? बोलून घे बरं त्याच्याशी एकदा, बाबा सांगत होते. अहो, आत्ताच पोचले मी बाबा. ते जाऊ दे, शहा काका आले का? हो, तू आलाय. माझी नको काळजी करू, तुझी काळजी घे. तिथं एकटी आहेस, माझ्या जीवाला उगाचच घोर. बाबा, अहो मी सेफ आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. ठेवू आता? अजून फ्रेशसुद्धा झाली नाही आहे. आले की पहिला कॉल तुम्हाला लावलाय. ओके, बरं ठीक आहे. आणि जसा मला कॉल केला तसा त्यालाही कर, तोही काळजी करत असेल. ओके, चला ठेवते मी, बाय. म्हणून तिनं फोन बंद केला. काय यार हे बाबा पण ना, समीर समीर करत आहेत. हा समीर कधी पिच्छा सोडणार आहे देवच जाणे. नाही पटत काही माझं तर सोडून द्यावं ना. वैतागून ती बाथरूममध्ये आली आणि फ्रेश होऊ लागली. बाहेर फ्रेश होऊन आली तर मोबाईलवर अर्जुनचा मेसेज होता. इज एव्हरीथिंग ऑल राईट? काही वाटलं तर मेसेज किंवा कॉल कर. हो सर, तिनं रिप्लाय केला तर लगेचच त्याचा पुढचा मेसेज आला. आणि हो, बरोबर 8 वाजता डिनरला जाऊ, तोपर्यंत आराम कर. डिनर नंतर आपल्या रूम बाहेर बसण्याची सोय, तिथं बसून थोडं उद्याच्या प्लॅनबाबत बोलून घेऊ. ओके? ओके सर, म्हणून तिनं थम्स पाठवला. तिनं रिप्लाय केला आणि पुन्हा बेडवर आली. आराम करायची ऑर्डर आहे सरांची, मग काय, करा आराम, म्हणून तिनं बेडवर स्वतःला पुन्हा झोकून दिलं. कसले वेगळे आहेत अर्जुन सर. माय गॉड, काय चेहरा झालेला मघाशी ते क्लायंट वाईफ म्हणालं तर. तिला आताही हसू येत होतं अर्जुनचा तो चेहरा आठवून. म्हणजे जर मी खरंच अर्जुन सरांची वाईफ झाले असते तर माझं नाव झालं असतं अक्षया अर्जुन प्रभाकर. बापरे, तिने लाजूनच तिचाच चेहरा दोन्ही हातात लपवला. ओ गॉड, वेळ लागले का तुला अक्षया? हा काय विचार करत आहेस? आणि बघ ना, 2 वेगळ्या वेगळ्या रूम घेतल्या अगदी मी न सांगता. यार, ही इज रिअल जेंटलमॅन. तसाच काही इरादा असता त्यांचा तर बोलला असता एखादा की माझ्या रूममध्ये उद्याच्या प्लॅनबद्दल बोलू. पण ना माझ्या रूममध्ये ना त्यांच्या बाहेर बसू म्हणाले. दिस इज अ रिअल मॅन.
जो संधी असूनही तिचा फायदा घ्यायचा विचार करत नाही. कोणत्या मुलीला असा व्यक्ती आवडणार नाही? नाहीतर तो समीर सतत चिकटायला आणि अंगाला झटायला येतो. केस काय मागे सारेल आणि काय काय करेल. ती म्हणत होती एवढ्यात तिचा मोबाईल वाजू लागला. पाहते तर समीरचा कॉल येऊ लागलेला. अरे यार, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. तिला मनापासून उचलावा तर वाटत नव्हता त्याचा कॉल, पण अखेर तिनं थोडा विचार करून तो उचलला. आजचा भाग इथेच संपलेला आहे. अक्षयाला समीर कॉल करतोय आणि ती उचलत नाहीये. आता आलेला कॉल अक्षयाने तर उचललाय. आता समीर अजून काय गोंधळ घालेल बघूया काय होते पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.